हॅलो, जय श्रीराम मित्र आणि मैत्रिणींनो. आज होता महिन्यातील पहिला श्रावण सोमवार. मी सर्व कामं आवरून घेतल्यानंतर मग शिव शाळेत गेला आणि आवरून घेतल्यावर श्रीलाही झोपी घातलं आणि मग देवपूजा वगैरे करून घेतली. आणि आज आमचा प्लॅन होता, आम्हाला जायचं होतं वडवळ नागनाथाच्या दर्शनासाठी. मग आम्ही निघालो फायनली तिकडे. आणि मग नंतर जाते वेळेसचा व्ह्यू खूप छान होता. आणि मग आम्हाला काय रस्ता माहिती नव्हता, आम्ही विचारत विचारत गेलो. आणि मग हे बघा, इकडं गाणे चालू होते प्रेमाचे आणि ह्याचं भजन चालू होतं. आणि मग नंतर ते झाल्यावर फायनली आम्ही पोहोचलोत मंदिरात. आणि सगळ्या खूप म्हणजे गळून गेल्या होत्या, सगळ्या बसल्या आणि आम्ही दर्शन झालं, दर्शन वगैरे घेतलं. आणि हे बघा, श्री किती हुशार झालाय ना, दर्शन घेतलं आणि माझ्यासाठी बेलही घेऊन आला. आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. मग थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्ही परत घरासाठी निघालात. आणि पुढं आल्यानंतर आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला, कारण आमचा ॲटोच बंद पडला. आणि मग ॲटो बंद पडल्यानंतर मग काय पर्यायच नव्हता. आम्ही बसलात मग तिथेच. आणि मग रस्त्यावर उतरून आमचा फोटोशूट चालू झाला. मग फोटो वगैरे काढले. आणि मग नंतर हे बघा, लेकरं इतके बोर झाले होते ना खूप. शिव आणि आरुष, आद्विक हे खूप सगळे बोर झाले होते. आणि ह्या गेल्या होत्या ट्रेन विचारायला आणि ट्रेनही नव्हती. मग नंतर सगळ्या उतरून मग खाली बसल्यात निवांत. आणि मग एक टेम्पोवाले मामा आले आणि आम्ही त्यांच्याकडून लिफ्ट मागितली होती, पण त्यांनाही काही लिफ्ट द्यायला जमली नाही. त्यामुळं मग आम्ही नंतर चला म्हणलात, मग थोडंसं बसलात. आणि काय झालं काय माहिती, नागनाथ महाराजांचा चमत्कार. मग ऑटोमॅटिकली आमचा ॲटो चालू झाला आणि आम्ही फायनली निघालात. मग निघाल्यानंतर येता वेळेस आम्हाला रात्र झाली. आणि मग घरी आलात. फायनली खरंच घर बघितल्यानंतर इतका आनंद होतो ना, खरंच ते कुठंच नाही. घरी आले आणि ह्याची काय ॲटोत झोप झाली होती, ह्याला काय झोपायचं नव्हतं, म्हणून मी फराळ वगैरे केला आणि मीही झोपी गेले. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.